नमस्कार. सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. आणि शेतकऱ्यांचा सध्याला सुगीचा म्हणजेच की खरीपाचा कालावधी आहे आणि मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे ती कर्जमाफीची. आणि कर्जमाफीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा आशेवर आस लावून बसलेत की आपली कर्जमाफी बसेल का? आपल्या त्या कर्जमाफीत आपल्याला समाविष्ट होईल का? का खरंच आपल्याला कितीपर्यंत कर्जमाफी भेटेल? की 50,000 मध्ये आहेत का? आपण ओ-टी-एस करायचं का? कशा पद्धती म्हणजे गोंधळलेली अवस्था आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीचे कामंही चालू आहेत आणि त्या माध्यमातून एका चक्रव्यूहमध्ये सध्याला शेतकरी अडकून बसलेला आहे. कारण की खरीप चालू आहे. खरीपाला जो पैसा पाहिजे तो पैसा भांडवल उपलब्ध होईल का नाही आणि बँकेकडून त्या पद्धतीनं आपल्याला कर्ज पुरवठा पुन्हा नव्यानं होईल का नाही याच्यावरच परंतु ते चालू असताना आपण आज चर्चा करणार आहोत एका अशा गोष्टीवर की ज्या कर्जमाफीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं. अशा कर्जमाफीच्या अटी नियम कशा पद्धतीनं होता आणि ती खरंच कर्जमाफी त्या पद्धतीची होती का? त्याच्यावरच आपला आजचा भाग आहे. आपला भाग हा संपूर्ण आणि सविस्तर पहा. कारण की या सविस्तर भागामध्ये ती कर्जमाफी कशी झाली आणि कशा पद्धतीनं झाली आणि त्याचा फायदा कित्येक शेतकऱ्यांना झाला आणि तीच कर्जमाफी आता व्हायला पाहिजे का? का नियम व अटीमध्ये कर्जमाफी झाली पाहिजे? याच्यावरच आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून सूचना करा. आपण पाहू कर्जमाफी आणि कर्जमाफीची पार्श्वभूमी. साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर 2017ला एक कर्जमाफी झाली होती आणि त्या मोठ्या प्रमाणात त्या कर्जमाफीमध्ये सुद्धा अनेक शेतकरी बसले होते आणि त्यावेळी सुद्धा कर्जमाफी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला होता तो शिवसेना का म्हणतो की त्यावेळेस एकसंघ शिवसेना होती आणि शिवसेनेने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आणि त्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शेतकऱ्यांना ही करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कर्जमाफीमध्ये बी काही नियम अटी व काही निकषामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बसले नाहीत आणि काही शेतकरी त्याच पद्धतीनं थांबून होते आणि त्यांना कर्जमाफीचा फायदा झाला नाही. त्यानंतरची दुसरी कर्जमाफी झाली 2019मध्ये आणि तीच कर्जमाफी फार महत्त्वाची आहे आणि त्याच कर्जमाफीवर आपण आजच्या भागामध्ये बोलणार आहोत. आणि ती कर्जमाफी होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आणि ती शिवसेनेने दिलेली. कारण की सुरुवातीच्या कॅबिनेटमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि जो आश्वासन 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला दिलं होतं तीच आश्वासनाची पूर्तता करणे म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना सरसकट हा शब्द महत्त्वाचा आहे. सरसकट कर्जमाफी बसवली आणि 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. आणि या कर्जमुक्तीच्या अटी होत्या साधारणतः आधार कार्ड आणि आधार कार्डला जोडलेला नंबर आणि कर्ज खात्याला एक एक सिस्टीम बनवली होती. त्यामध्ये तो थंब दिला की त्याची पावती निघायची आणि पावती थेट बँकेमध्ये जुळलेली असायची. आणि अशा पद्धतीच्या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अडीअडचणी नव्हत्या, कुठलाही क्रायटेरिया नव्हता, नियम अटी नव्हत्या आणि त्या कर्जमाफीत मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यावेळेस बसले आणि जास्तीची कर्जमाफी आणि एक सुलभ पद्धतीची कर्जमाफी म्हणून त्या कर्जमाफीकडे पाहिलं जातं. आणि तीच कर्जमाफी शेतकऱ्यांना अतिशय फायद्याची झाली. कारण की इथं कुठे अट नव्हती, कुठं नियम नव्हता किंवा बँकिंगचा ही नव्हता किंवा अडचणी नव्हत्या किंवा बँकेला जी कर्ज पुरवठा करायचा आहे किंवा कशा पद्धतीनं बँकेला देणार होते अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती. आणि एका थंबवर मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली आणि त्या कर्जमाफीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला फायदा झाला. हे तर तुम्ही सांगतालच कमेंटच्या माध्यमातून. खरंच ती कर्जमाफी अतिशय योग्य होती का? हेही प्रकट होणे गरजेचं आहे. आणि आजची कर्जमाफी आणि ती कर्जमाफी त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर शरद पवार यांच्या कालखंडामध्ये सुद्धा एक कर्जमाफी झाली होती. त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात देता की जाता या लोगनखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जातं, मोर्चे निघाले होते आणि मोठ्या प्रमाणात प्रत्येक शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि त्यावेळेस शरद पवार यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्यास भाग पाडलं होतं. म्हणजे की प्रत्येक टप्प्यामध्ये ही शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने होती आणि शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याच्यासाठी पुढाकार घेतलेला. आणि तीच शेतकऱ्यासाठी असणारा कळवळा खरंच आजच्या कर्जमाफीत अडचणीचा ठरलाय का? हे सांगण्यामागचं कारण म्हणजे की 2019ची कर्जमाफी. 2019च्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी पात्र झालेत अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये सध्याच्या चालूच्या कर्जमाफीमध्ये अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागणार. कारण की या अडचण काय तर या कर्जमाफीमध्ये जी लोक पात्र होते अशा लोकांना फक्त 50,000ची कर्जमाफी होणार. काल एक मंत्रिमंडळातून एक ठराव झाला असं मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि ती ठराव काय झाला तर 2017 आणि 2019ला जे वगळले अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये घेतलं. परंतु जे 2019ला पात्र झाले होते शेतकरी
अशा पात्र शेतकऱ्याला या कर्जमाफीमध्ये कशाही पद्धतीचा समावेश केला नाही. यांना 50,000चा कर्जमाफीचा फायदा कधी होणार आहे, तर ज्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी वरील कर्ज साधारणतः 1.5 लाख कर्ज असेल तर वरचं कर्ज भरल्यानंतर किंवा OTS केल्यानंतरच त्यांना कर्जमाफी होणार आहे. म्हणजे की एक प्रकारे 2019ला पात्र झालेल्या शेतकऱ्यांना एक वेगळीच वागणूक, वेगळीच पिळवणूक या शासनाच्या माध्यमातून दिली जाते का, हेही तितकंच पाहणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून 2019ची कर्जमाफी अतिशय सुलभ पद्धतीची, कुठेही किचकिटीची नव्हती. कुणालाही कुणाच्या खेट्या मारायची गरज नव्हती किंवा कुणाला कुठल्या पद्धतीची विचारणा करायची गरज नव्हती. परंतु आज जनसामान्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती की आपण कर्जमाफी पात्र आहोत का, आपलं यादीत नाव आहे का, किंवा इतर गोष्टी आहेत का, याची सर्व ते कुजबूज आहे. परंतु आजही अनेक शेतकरी वेगळ्याच आस लावून बसलेत की आपणही कर्जमाफीत बसताल आणि 2 लाखापर्यंत कर्ज आपलंही माफ होईल. परंतु तशा पद्धतीची आजची कर्जमाफी नाही आणि ती कर्जमाफी आणि आजची कर्जमाफी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून निश्चितपणे कळवा. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली कर्जमाफी बिगर निकष, बिगर अटी, बिगर नियम व सरसकट कर्जमाफी हीच कर्जमाफी खरंच योग्य होती का, आणि तशाच पद्धतीची कर्जमाफी आजच्या घडीला व्हायला पाहिजे का, हेही आपण व्यक्त झालं पाहिजे. आणि त्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की इथं काही राजकीय एखाद्या पक्षाचं किंवा गुणगान गाणं नाही, तर शेतकऱ्याच्या बाजूने एक चर्चा होणे गरजेचे आहे. आणि शेतकऱ्याच्या बाजूने जे योग्य आहे त्याच्यावर स्पष्टपणे मांडलं पाहिजे आणि त्या कर्जमाफीचं खरंच गुणगान गायलं पाहिजे. कारण की त्या कर्जमाफीमध्ये कुठलाही दुजाभाव केला नव्हता, कुणाचाही दुजाभाव केला नव्हता, कुठल्याही बँकेला वगळलं नव्हतं, कुठल्याही अटी घातल्या नव्हत्या. म्हणजे की देताना जे आश्वासन दिलं त्याच पद्धतीनं आश्वासनाला उतरलं होतं आणि त्याच पद्धतीची कर्जमाफी झाली होती. आत्तापर्यंत 2 वर्ष तर आश्वासनच गेले. आश्वासनाची ज्यावेळेस पूर्तता व्हायची होती त्यावेळेस नियमवाटीमध्ये बसला आणि अनेक शेतकऱ्यांना वगळल्या गेले. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये तर नाराजीच आहे. परंतु शासनकर्ते ज्या पद्धतीनं शेतकऱ्याची पिळवणूक करतात ती खरंच चुकीची पद्धत आहे का, किंवा चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी केली का, हेही पडलेला जनसामान्याला प्रश्न आहे. त्या माध्यमातून तुम्हीही सांगा, खरंच ही कर्जमाफी योग्य आहे का, का पहिली 2019च्या कर्जमाफीप्रमाणे प्रत्येकाला कर्जमाफी बसवलं पाहिजे, हेही व्यक्त झालं पाहिजे. कारण की सध्याला बोलल्याशिवाय काही सुटलं जात नाही. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनीही बोलतो व्हा, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चर्चा करा आणि जी कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीची सविस्तर माहिती द्या. कारण की या कर्जमाफीमध्ये कोण बसणार आहे, कोण नाही बसणार आहे, ही जे की सुज्ञ नागरिक असतील किंवा ज्यांना थोडंफार शेतकऱ्यांचं हित माहिती आहे अशा लोकांनी सुद्धा पुढं आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून चर्चा घडवली पाहिजे. आणि चर्चेतून एकच आहे की चर्चेतून प्रश्न सुटला पाहिजे आणि कर्जमाफीत माझा शेतकरी जास्तीत जास्त कसा बसेल याच्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यायची. आणि ज्यांनी स्वतःला राजकीय पुढारी आणि स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतात अशा लोकांनी सुद्धा डोळे उघडले पाहिजे आणि स्वतः या कर्जमाफीवर प्रकट झालं पाहिजे, बोललं पाहिजे, ना की सत्तेपायी किंवा इतर गोष्टीपायी गप्प राहून हाला हा म्हणलं पाहिजे. असं न करता शेतकऱ्यांची बाजू घेऊन मोठ्या प्रमाणात प्रकट झालं पाहिजे. हीच वेळ आहे आणि हीच योग्य वेळ आहे जे की आश्वासनाची पूर्तता करणारी आणि दादाचा वादा पूर्ण करण्याची. अजितदादा हे शब्दाचे पक्के होते, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे शेतकरी पुत्र आहेत आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचा कळवळा असणारे नेते आहेत. आणि अशा नेत्यांनी जर अशा पद्धतीने निकष आणि नियम वाटीमध्ये जर कर्जमाफीत बसवलं असेल तर निश्चित शेतकऱ्याचा राग सरकार म्हणून तुमच्यावर का व्यक्त नाही करायचा, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या माध्यमातून खरंच शेतकऱ्याचा कळवळा असेल तर सरसकट 2 लाखापर्यंत कुठल्याही नियम वाटी न टाकता किंवा 2019च्या कर्जमाफीतल्या पात्र शेतकऱ्यांना जे की सध्याला थकबाकीदार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये खरंच घेतलं पाहिजे. आणि हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्याची उतराई करण्याची आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची. आपण जर शेतकऱ्यांना मदत केली, उतराई केली तर तो कर्जमाफीच्या विळख्यातून बाहेर निघेल आणि निश्चितपणे भविष्यात माझा शेतकरी पुन्हा एकदा डोलाने, आनंदाने शेती पिकवण्यासाठी काबाड कष्ट करेल. एवढंच आप पुन्हा एकदा सर्वांना विनंती की आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतात तर निश्चितपणे तेही
सांगा आणि त्या माध्यमातून आमचा आजचा भाग जर आवडला असेल तर निश्चितपणे शेअर पण करा. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज घरोघरी पोहोचू द्या. एक शेतकरी पुत्र म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय. धन्यवाद.